नमस्कार मंडळी, मी आज आले अंबरनाथमध्ये, पण कुठे तर इथे. शहरी जीवन हे खूप वेगवान जीवनाचे प्रतीक बनले. पण काही वेळानंतर लक्षात येतं की या धावपळीच्या जीवनाचा वेग थोडा थांबवायला हवा. या धावपळीच्या जीवनाला थोडा अल्पविराम द्यायला हवाय. म्हणून कुठेतरी थोडं फिरून यायला हवंय हे माझ्याही मनात आलं आणि जवळच असणाऱ्या रिसॉर्टमध्ये जाण्याचा प्लॅन आम्ही केला. सकाळ सकाळी आम्ही खूप लवकर गेलो, त्यामुळे लोकांची वर्दळ तिथे खूप कमी होती. त्यामुळे सकाळची शांतता आणि आजूबाजूचा जो हिरवागार परिसर सगळं कसं फ्रेश फ्रेश वाटत होतं. मग आम्ही जवळच असलेली जी कॅन्टीन होती तिथे आधी जाऊन पहिल्यांदा आधी नाश्ता केलं. नाश्त्यासाठी जे काही पदार्थ असतात जसं की कांदा पोहे, इडली, उपमा, हे जे नाश्त्याचे पदार्थ असतात ते तिथे होते. नाश्ता करून झालं आणि खाली आलो. ही अशी झाडं असतात ना, तिथे मला वेळ घालवायला खूप आवडतं. मग बसले समोरच असलेल्या बेंचवरती. आजूबाजूचा हिरवा रंग आनंद आणि शांती देत होता. त्यामुळे माझे मन बदलण्यास मदत करत होते. माझ्यातील उत्साह माझ्या कृतीतून मला जाणवत होता. तिथे मला छान वाटत होतं. एखादं रिसॉर्ट म्हटलं तर ज्या फॅसिलिटी असायला हव्यात त्या सगळ्या इथे होत्या. ही सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे ना, लाकडाचं आहे मला वाटतं. तर त्याचबरोबर इथे वरती आहे ना, त्यांनी काहीतरी असं कोणती वनस्पती लावली काय माहीत नाही, पण त्याचे जे एकदम छोटे रूट्स होते आणि लांब सडक रूट्स होते ते खाली आलेले, ते हवेबरोबर ना असे हलत होते. त्याचबरोबर मध्ये लॅम्प होते. त्यामुळे ना असं नैसर्गिक काहीतरी असं सजावट झाल्यासारखं असं छान वाटत होतं तिथे. असं ते आपलं चालता चालता ते आपल्याला असं हलत होतं. मस्त वाटत होतं. हे मला आवडलं. बाकी हा आहे इथला मस्त असा नजारा. आपल्या नेहमीच्या कामातून आपण स्वतःला सोडवून घेतो आणि स्वतःला जेव्हा वेळ देतो, म्हणजेच आपण त्या निसर्गाच्या सानिध्यात येतो, निसर्गाचे हे छोटे छोटे बदल आपण पाहतो, टिपतो, तेव्हा आपल्याला स्वतःलाच हा बदल जाणवतो. आपल्यामध्येही चेंजेस होतात आणि हीच तर आहे मला तर वाटतं निसर्गाची ऊर्जा किंवा जादू म्हणूया. मी आता खाली उतरते, तर खाली इथे गार्डन आहे. तसं पाहिलं तर इथे प्रत्येकासाठी एक कॉर्नर होता आणि त्या कॉर्नरमध्ये प्रत्येकजण रमेल अशी त्याची छान अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्यामुळे जो जाईल तो बोर होणार नाही. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी इथे होतंच. ह्या रिसॉर्टचा आजूबाजूचा परिसर पाहिला तर खूप मोठ्या जागेवर हे विस्तारलेलं आहे. स्टे करायचं असेल तर इथे हे रूम आहेत आणि त्यानंतर इथे वरती ही जी बिल्डिंग दिसते ना, तिथेही रूम आहेत. आम्ही जेव्हा ग्रुपनी गेलो तेव्हा एका दिवसासाठी गेलो, तरीही मधल्या पिरियडसाठी इथे रूम बुक केलेला. समजा आपल्याला 1-2 तासासाठी रूम घ्यायचा असेल तर थोडेफार ते चार्जेस घेतात. पण तो जो आपण ब्रेक घेतो त्यामुळे आपल्या बाकीच्या ज्या नंतरच्या ॲक्टिव्हिटीज होतात ना, त्यासाठी आपण छान असे फ्रेश होतो. हे शांत वाटणारं पाणी थोड्या वेळानंतर जेव्हा गाणं लागलं तेव्हा ते एवढं हलायला लागलं की मला असं वाटलं की ह्या गाण्यांवरती हे पाणी पण थिरकते की काय. पण हे जे काय बदल असतात ना, ते कॅमेऱ्यापेक्षा आपण जेव्हा स्वतः पाहतो ना तेव्हा ते छानपैकी आपल्याला जाणवतात. तर अशा या स्वच्छ पाण्यामध्ये बाकीची मंडळी मस्त अशी मजा करत होती आणि मी मात्र पाणी उडवणं, पाण्यामध्ये पाय घालून बसणं, अशा ज्या छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मी करत होते तिथे. नंतर दुपारी जेवणाची वेळ झाली तर आम्ही गेलो. तिथे व्हेज, नॉनव्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण होतं. मग बाकीच्या माझ्या ग्रुपमधल्या मंडळींनी काय काय घेतलं तेही मी पाहत होते. एकाने पनीर घेतलं. मी मात्र व्हेज थाली घेतली होती, पण त्या व्हेज थालीमध्ये मी घेतला होता हा सुक्का जवळा जो फ्राय केलेला होता, तर तो घेतलेला. तर अशी हे साधं सोपं लाईट जेवण होतं. छान होतं जेवण पण.
हे जेवण झाल्यानंतर आम्ही 2 ते 2.5 तास दुपारचा जो टाईम असतो तो जो रूम घेतलेला, तर तिथे आम्ही थोडा आराम केला, थोडं रिलॅक्स झाले सगळे आणि त्यानंतर गेलो खाली. खाली जाऊन पाहते तर काय, वरती जो छोटासा स्विमिंग पूल होता त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आणि मस्त असा स्विमिंग पूल खाली होता. मला वाटतं ह्या स्लाईडवरून डायरेक्ट आपली एंट्री त्या भल्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये होत होती. मी काय भिजले नाही, पण बाकीच्याने खूप मजा केली. तर संध्याकाळी खूप छान वाटायचं. सगळं कसं एकदम मस्त त्यांनी मॅनेज केलं आहे. जिथे बघावं तिथे काहीतरी वेगळं वेगळं असं पाहायला मिळायचं. आणि तिथे कसं सगळीकडे असं छान असे नजारे दिसतात. त्यामुळे मस्त आहे, छान वाटतं. इथे खाली काय आहे ग? हे काय सेल्फी पॉइंट? हे पाहिलं. आता आपल्याला अजून खाली जायचं आहे आणि आता येणार आहे त्यांचा ॲक्टिव्हिटी झोन. जो ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत त्याच्यासाठी इथे खाली त्यांची एक वेगळी अशी जागा आहे आणि त्याचबरोबर बाजूला वरून जो तलाव दिसत होता तोही आहे आणि त्या तलावामध्ये आहेत काही बदकं. चला. आणि हे बघा, आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर इथे आपण करू शकतो. सगळं छान मॅनेज केलं होतं. पण इथे समजा आपल्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर स्पोर्ट्स शूज घालणं कंपल्सरी आहे. फक्त तुम्ही सँडल घालून गेलात तर मला वाटतं 1-2 ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करू शकता. पण बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी स्पोर्ट्स शूज असणं कंपल्सरी आहे. तरच ते आपल्याला वरती चढायला देतात. त्यामुळे सगळ्या ॲक्टिव्हिटीचा तुम्हाला मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर स्पोर्ट्स शूज घालून जा. माझ्या हाताला लागलं होतं त्यामुळे ही झिपलाईन ॲक्टिव्हिटीज होती ना ती मी एकच केली आणि त्यानेही मला सांगितलं की तुम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज नाही करता येणार. तर वरती आले तर समोर झोपाळा दिसला. म्हटलं चला जरा या झोपाळ्यावरती पण थोडं रमूया, थोडा झोका घेऊया. मग तिथे थोडा वेळ मी टाईम घालवला. एक दिवस का होईना पण जे काय मी इथे तो एक दिवस घालवला. ह्या आता निसर्गाच्या सानिध्यातील हे जे रिसॉर्ट आहेत ते मला खूप आवडलं. पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिल्यानंतर जर का तुम्हाला हे रिसॉर्ट आवडलं तर एकदा नक्की भेट द्या. घड्याळाच्या काटावर चालणारं हे आपलं जीवन असंच जगायचं की या निसर्गाशी नैसर्गिकरित्या स्वतःला जोडून घ्यायचं. हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागणार आहे, नाही का?